का किती त्रास देतोय मागासपासून वहिनी आई भाऊजी नौका त्या का वहिनी रडताय नका रडू नका रडू पाडलं मला तू बकर बा हे पसरा आवरा हे बघा पसारा करून ठेवलाय भावाने सगळा तेच तो माणूस लक्ष कॅमेरात गेला नाही यार काय काय थांबा ए दादू फोड फोड मम्माचे कपडे त्याच्यात हा फोड हा फोड मम्माचे नाईचे फेकून द्यायचं मम्माचे नाईचे कपडे फोड ए चिची मारायचं नाही मारायचं नाही मारशील का हो हसलं की मारतोय हॅलो गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग ब्लॉग तर आज आहे सोमवार आणि आज पण उशीर झालाय आणि आज वाजले आत्ता वाजले 6:30 आणि भाऊरायांचं लग्न सॉरी भाऊरायांच्या भावा मित्राचं लग्न आहे चाललोय फटाकडे आलो जवळ येऊ नको फटाकडे एंट्रीला वाजवायला ते पेपर शूट घेऊन जा पेपर शॉट त्याला तीच म्हणलं फोटो लय भारी येतात पेपर शॉट मध्ये मग काय म्हणता मला आणू की ना अरे जान देखायचे चेहरा तो देख हो भाई तू थोडाच की मी असा पडलेलो जरी असेल ना तरी तो असा आवाज आला की मी असा उठेल ऐक की मी आणतो कट करून टेन्शन घेऊ नका नको नको मी नको तुमचे परवडत नाही तुम्ही आणलेलं माहिती का नको मी पैसे भरतो मला जाऊ दे अरे तुम्ही 100 द्यायचा 1000 10,000 वाजा त्या बॅडमिंटनचे पैसे अजून पाठवले नाही दोघांनी माहिती का ऐक भावा मी जातो माझं पण काम आहे थोडस माहिती नाही मीटमला भेटायला चाललाय नाही. लग्न करून टाकायचं जाऊ दे भावा काय लग्न आय डू इट काय वहिनीचा चाललाय मसाले भात वहिनीची माझी अहो तेल तेल टाकायचं थांब काय एवढे भाऊजी वहिनी आई भाऊजी नौका त्या पाण्यात भाज्या टाकून देतात मी चिरलेल्या काय ग त्या नौका त्या पाण्यात कांदा ढोबळी मिरची टोमॅटो टाकलंय ते का किती त्रास देतोय मागासपासून कुणाला कुणाला त्रास दिलाय तुला काय त्रास दिला मी इकडे बघ तुला काय त्रास दिलाय मला सकाळपासून माझं पण काम चाललं तर जरा आडवी पडली की नुसतं आला तिथं हे करायला काय लाका सगळेच बोलतात मला घरची माहिती का घरी हाय ते लाका लयच बोलतात माहिती का जातो पुण्याला परत म्हणायचं नाही भाऊजी करमत नाही हाय का करा चल भात करा गणपतीला पण यायचो नाही मी. भात करा हे आपलं एकुलते एक भाऊजी भेटला एवढा चांगला गरीब घरी मग नाही बोलले कधी मग काय तर तुम्हीच टाकले तर नको नको बाबांना आता ना तुम्ही भाताच्या शेंगदाणे तुम्हीच निवडून द्यायचे टाकले तर मीच म्हणा तुम्हीच निवडून द्या त्या बाबांना काय शेंगदाणे त्याच्यात काय हो भाई भाज्या आविष्कार नवीन आविष्कार आहे बघा आमच्या घरात मसाले भात असं होतं त्यामुळे तर एवढी भारी टेस्ट येते माहिती का भंग काय मस्त टेस्ट येते पप्पा आले पप्पा
कुठं काय जमतं वहिनीला. अरे गरम गरम करायला टाकलंय मी. चांगलं तळून निघेल की. काय आणलं द्या की दारा वाटाणा काय सकाळी ठुसठुस. हे सॉरी दादा 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 ओ दादा बाबा अहो हे बघा कसं करतात ते. मी कुठं काय केलंय पप्पा. आई कोणाच्या कधी तुम्हाला नाही मजा येते हो. बघा भाऊजीला शिवाय वाचल्या की मजा येते ह्या नाव काढतोय तुमच्यासाठी प्लेट नको मध्ये. काढू. एवढी नको हेल्प मेहरबानी. मध्ये नको एवढी मेहरबानी. काढलंय त्याच्यात. शिजलंय का बघू दे की. हा मी देते. कुठे गेले हा, धरा. हो बाई शिजलं नाही ते अजून. अहो त्याच्यात टाकत नाही सिरियसली ह्याच्यात टाकतो ह्याच्यात टाकतो. भाजलं त्याच्या खायला. भाजलं? मला मागाशी मारले त्याचं काय कधी मारलं तुम्हाला? इकडं कमरेत मला मग खडा खाल्या. गुलगुली करायला गेले तुम्हाला तुमचं खडा लागला बोटाला. बरं घरी जर तुमची शेंगा खात असतील तर शेंगा सबस्क्राईब करा. भाऊ पुण्यातले बेकार पाऊस चाललाय हे मला काय. हो. आता सकाळी बघून बघायचं. सकाळी उठून बघणार पालखी कशी निघणार ज्ञानेश्वर महाराजांची. आमच्या इकडं कुठली ती सांग बरं आपल्या इथे पालखी. हो मॅडम तुकाराम महाराज. वा वा काय डिस्कवरी. आमच्या इथं तुकाराम महाराजांची पालखी येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुकाराम म्हणला आता रेकॉर्डेड केला का अजून बोला. जू हो बाई तुंपम एवढंच वाटणार आहे. पादम गोळ्या. दुग्ध दम दत्त दम पादम. आणि इथं बघा बिग पांडा अस्वल म्हैस म्हैस नाही सॉरी जेंडर पोलर बियर. क्यूट पांडा तरी म्हणलं मी. इकडं बघा म्हैस अशी इथं केस वाढले इथं दाढी वाढली. म्हैस नाही रेडा असतो. रेडा रेडा. दादा काय म्हणतो तुम्हाला. डबू. बेबी दाबू. बेबी डबू नाही फक्त डब्बू. आणि मी ऑर्गॅनिक लड्डू. कोण दादा. कशाचे सिक्रेट मसाले मीच काढून दिले सगळे. यो पण मीच वापरतो. ते नाही हे इकडं हे ठेवलं तरी तुम्हाला माहिती आहे सिक्रेट मसाले बघा रोज. सिक्रेट मसाले हा एक आहे. हा एक आहे. आलतो बाहेर थोडंसं जेवण झालं फिरायला. आईचं आणि वहिनीचं जेवण चालू आहे. आईचं आणि वहिनीचं जेवण चालू आहे. पप्पा दादूला झोपवत येतात आणि दादा बाहेर गेलाय. बस दादाच्या मित्राचं लग्न आहे. आणि थोडंसं आलतो असंच चालायला. पाऊस पण पडतो थोडा थोडा. म्हणलं थोडं बाहेर चालावं नाही का. मूड फ्रेश होतो थोडासा. मूड खराब तर नाही आहे बट तेवढं आपलं चालणं पण होतं आणि फोन पण होतात मित्रांसोबत. चालतो बाहेर. तर हां काय आता जेवण वगैरे तर झालं सगळ्यांचं. सगळे आपापल्या कामात बिझी. तुम्ही पण बिझी असाल तर हा ब्लॉग इथं एंड करूया. बाय बाय. सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू बाय.